महत्वाची बातमी, अनिल अंबानी यांना ईडीनं समन्स बजावलंय। दरम्यान सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सध्याची महत्वाची आणि मोठी बातमी, अनिल अंबानी यांची याआधी सुद्धा ईडीकडून चौकशी करण्यात आलेली होती आणि आता पुन्हा एकदा ईडीनं अनिल अंबानी यांना समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सध्याची महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, अनिल अंबानी यांना ईडीनं समन्स बजावलंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार-वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, आपण पाहतोय की मागच्या आठवड्यात अनिल अंबानीच्या कार्यालयावरती छापेमारी ईडीकडून करण्यात आलेली होती। दिल्लीचं हे पथक होतं आणि जवळपास 8 ते 9 तास छापेमारीची कारवाई करण्यात आलेली होती। येस बँकेकडून अनिल अंबानी यांच्या कंपनीनं जे काही 3,000 कोटींचं कर्ज घेतलेलं होतं ते आपल्या वेगवेगळ्या मध्ये वळतं केलेलं होतं आणि हे कर्ज मंजूर घेण्यासाठी जो काही प्रस्ताव असतो तो बँकेकडून मंजूर न होताच त्या अधिकाऱ्यांना कमिशन म्हणजे लाच देऊन हे कर्ज जे आहे ते मंजूर घेण्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता आणि वेगवेगळे असे घोटाळे सुद्धा त्यांच्या शेल कंपनीच्या माध्यमातून झालेले होते आणि त्यानुसार त्यांना दिल्लीतल्या ईडी कार्यालयामध्ये 5 ऑगस्टला चौकशीला हजर राहण्याचं समज देण्यात आलेलं आहे। आता त्या सगळ्यापर्यंत आतापर्यंत जर घोटाळा बघितला तर 17,000 कोटीच्या आसपास ही घोटाळ्याची रक्कम आहे आणि त्या प्रकरणामध्ये अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते। ईडीचं सर्च ऑपरेशन त्यांच्या कार्यालयामध्ये जवळपास 8 ते 9 तास चाललेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना 5 तारखेला चौकशीला हजर राहण्याची नोटीस जी आहे किंवा समन्स जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार अनिल अंबानी हे दिल्लीतल्या ईडी कार्यालयामध्ये हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।